नजर टाकूया। काल 5 वाजता प्रचार संपला। आज प्रचाराला मुभा कशी दिली? आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली? मतदानाच्या आदल्या दिवशीही भेटण्याची अधिसूचना आज का काढली? प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात पाडू नावाचं नवं मशीन का जोडताय? पाडू नावाच्या मशीनबद्दल राजकीय पक्षांना माहिती का दिली नाही? सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी आयोग आहे का? आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, अविनाश जाधवांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे। 67 उमेदवारांच्या बिनविरोध निवडीविरोधात अविनाश जाधव यांनी याचिका दाखल केली होती। याचिकांमधील मागण्या मान्य करता येणार नसल्याचं न्यायालयानं सांगितलंय। त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना मुंबई हायकोर्टाच्या निर्णयामुळे दिलासा मिळालाय। माझी याचिका 19 तारखेला आहे, जी मी दाखल केली ती। आज अजय जैनची याचिका होती आणि कोर्टात थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यासारखं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे आजची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळली। पण दुसरी जी याचिका आहे की दबाव टाकून अर्ज मागे घेतले गेले, उमेदवारांना पैसे, ती याचिका 19 तारखेला आमची आहे। तिसरी याचिका 27 तारखेला आहे। सो आजची जी आमची याचिका होती नोटा संदर्भात होती। नोटाचं जे बटन आहे त्याचं इम्पॉर्टन्स या विषयावरती याचिका होती आणि त्याच्या बाबतीतली याचिका ही जज साहेब आणि वकील आमचे यांच्यातल्या मिसकम्युनिकेशनमुळे फेटाळली गेली। परंतु जी मूळ याचिका जी माझी आहे ती 19 तारखेला आहे आणि आम्हाला इलेक्शन नंतरही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे। आमच्या खटल्यात कोणताही दंड नाही असं सांगितलं गेलंय। अविनाश जाधवांची याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे। नोटा संदर्भात जी याचिका होती ती फेटाळली गेली असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलंय। आणि गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरून भाजप अजित पवारांना घेरत आलंय। त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरून पलटवार केलाय। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस